समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली नकारात्मक लक्षणे भाग 2. नमस्कार. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात अशा काही स्वभाव दोषांचे वर्णन केले आहे जे माणसाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करतात आणि त्याच्या यशाच्या आड येतात. आज आपण अशाच काही नकारात्मक लक्षणांवर चर्चा करणार आहोत ज्यांचा त्याग करणे प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामी नकारात्मकतेचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे परावलंबित्व हे सांगतात. जो माणूस स्वतःच्या गरजांसाठी आणि निर्णयांसाठी नेहमी दुसऱ्यावर विसंबून असतो त्याचे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास दोन्ही हळूहळू नष्ट होतात. दुसऱ्याच्या मर्जीवर जगणे ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे. समर्थांच्या मते जो स्वतःचे कष्ट सोडून नेहमी दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहत बसतो त्याच्या आयुष्यात कधीही खरी प्रगती होत नाही. स्वावलंबनाचा अभाव हा माणसाला वैचारिकदृष्ट्या पराभूत करतो. दुसरे नकारात्मक लक्षण म्हणजे शंकाखोर वृत्ती. काही लोकांना प्रत्येक चांगल्या गोष्टीत किंवा चांगल्या माणसात शंका घेण्याची सवय असते. समर्थ म्हणतात की ज्याचे मन संशयाने ग्रासलेले असते त्याला समोर आलेली संधीही ओळखता येत नाही. विनाकारण शंका घेतल्याने नात्यांमध्ये दुरावा येतो आणि कामात अडथळे निर्माण होतात. प्रत्येक गोष्टीचा केवळ नकारात्मक बाजूनेच तर्क करणे यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि माणूस नेहमी द्विधा मनस्थितीत अडकून पडतो. शेवटी समर्थ अति लोभ या विकारावर भाष्य करतात. गरजेपेक्षा जास्त मिळवण्याची हाव आणि त्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणे हे माणसाला विनाशाकडे नेते. लोभी माणूस कधीही समाधानी नसतो आणि त्याच्या या असंतोषामुळे त्याच्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण तयार होते. स्वतःचा छोटासा फायदा पाहताना दुसऱ्याचे मोठे नुकसान करणे हे नकारात्मकतेचे अत्यंत घातक लक्षण आहे. जे कष्टाविना मिळवायचे आहे त्यावर हक्क सांगणे हे समर्थांच्या मते प्रगती थांबवणारे लक्षण आहे. थोडक्यात सांगायचे तर परावलंबित्व, अतिसंशय आणि लोभ हे दोष आपल्या व्यक्तिमत्वाला आतून पोखरतात. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आणि मनातील लोभ सोडून जगणे हाच नकारात्मकतेवर मात करण्याचा खरा उपाय आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.